साठी सज्ज होते, समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय मंदार. स्ट्राईकला येतोय. पहिला चेंडू मंदार सामना करतोय. जोरकस प्रहार केला, वेगवान चेंडू होता, तितकाच ताकदीने खेळलेला हा फटका. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेकी होते. एकाच धार समाधान मानावं लागते. मंदारने आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. नंतर आपला साथी फलंदाज सर्वेश मागील सामन्यामध्ये 22 धावांची जबरदस्त फटकेबाजी केलेला हा एक गुणी फलंदाज. उचलणारा चेंडू कट करतोय पॉइंट, डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी एक धाव घोषित क्षेत्रामध्ये आहे. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळते. आणि पंचांनी काहीतरी अभिषेकला सूचना दिली असेल की ज्यावेळेस आपण चेंडू टाकतो त्या बऱ्याच आतपर्यंत काही गोलंदाजी जात असतात. अक्षरशः चेंडू टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने थोडंसं बाजूला व्हायचं असतं आपण पिचमधून. तर नक्कीच अशा प्रकारे सक्षम असे दोन्ही पंच. अभिषेक पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतोय आणि तिथे 1-2 धावा धावफलकावर जमा होतात. दोन्ही फलंदाजरी उलटा चेंडू होता आणि हा नक्कीच हवेत. आणि त्या ठिकाणी पाहायचा आहे पंचांचा या ठिकाणी झेल बाद होतोय फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये. आणि दुर्दैवरित्या असा हा एक मोठा फटका जरूर प्रयत्न होता, परंतु मला वाटतं बॅटच्या योग्य पट्ट्यामध्ये न आल्यामुळे त्या ठिकाणी चांगला जजमेंट घेतलं आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सीमा रेषेवर तैनात असलेला हा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चांगला झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. आणि अशा प्रकारे सर्वेश मात्र झेल बाद होऊन तंबूमध्ये परत येतो, ज्याच्याकडून बऱ्याच मोठ्या अपेक्षा होत्या. संघ सहकार्यांना, त्यांच्या पाठीराख्यांना, त्यांच्या गावातील तमाम क्रिकेट रसिकांना. यावेळेस मात्र त्या अशा अपेक्षा संपूर्णपणे फोल्ड ठरतात. त्यांच्या पाठीराख्यांच्या, गावकऱ्यांच्या, त्या सर्वेशच्या माध्यमातून. मागील सामन्यामध्ये ज्यांनी 22 धावा अक्षरशः कुठल्या होत्या, 2 षटकार सुद्धा 3 षटकार ठोकले होते मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट ज्यांनी आणि यावेळेस जोरकस चेंडू हवेत निर्बंधित क्षेत्रामध्ये पडल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होते. पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 4 धावा. मागील सामन्यामध्ये ज्याने 3 विकेट संपादन केल्या होत्या आणि सामनावीराचा मानकरी ठरला होता, पुरस्कार पटकावलेला होता तो डावखुरा फलंदाज. यावेळेस अष्टपैलू खेळाडू आहे, फलंदाजीसाठी आलेला आहे, 1 डाऊन प्लेयर आहे. पाहायचा आहे कशा प्रकारे यावेळेस संदेश. यावेळेस हा चेंडू नक्कीच काहीसा वेगवान चेंडू, परंतु पंच मात्र या चेंडूवर नाखुश. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू स्वैर चेंडू घोषित केला जातोय आणि एक स्वैर धावफलकामध्ये अधिकच्या स्वरूपामध्ये जोडली जाते. धावसंख्या मात्र होते 5 धावा. पुन्हा एकदा अभिषेक मार्गक्रमण करते गोलंदाजीसाठी. यष्टीरक्षक सचिन सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू आणि या ठिकाणी बॅटची कडा मला वाटतं चेंडूने स्पर्श केली होती आणि चांगला झेल टिपला जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र त्या ठिकाणी झेल बाद होऊन तंबूमध्ये परत जातोय. एक शॉट सिलेक्शन चुकलेलं आहे, फटक्याचं निवड चुकलेली आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच माघारी परतावं लागते. एक धाव मला वाटतं केली होती नक्कीच. वैयक्तिक 2 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आता नवीन जागा भरून करण्यासाठी जातोय. 19 नंबरची जर्सी परिधान केलेला हा नागेश्वर आवास या संघाचा एक भरोशाचा फलंदाज आहे. बरीच मोठी जबाबदारी असेल आता या दोन्ही फलंदाजांवर, मंदार आणि अमितवर, आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी, पडती बाजू सांभाळण्यासाठी. कारण 2 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र तितकीच धावफलकावर लागलेली नाही आहे. अशा अडचणीत संघ असताना ज्यावेळेस कोणताही फलंदाज संघाला अडचणीतून बाहेर काढतो तो खऱ्या अर्थाने त्या दिवसाचा हिरो ठरत असतो. चांगली गोष्ट अमित. कोणत्याही फलंदाजाने मैदानात उतरल्यानंतर पंचांकडून गाड घ्यायचा असते, हे मी नेहमीच सांगतो प्रत्येक खेळाडूला, आणि त्यावर तुमचा पायचीतचा निर्णय अवलंबून असतो. अभि मारा करण्यासाठी सज्ज होतोय. उचलणारा चेंडू वेगवान तितकाच कट करतोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मंदार तयार नव्हता. माघारी परत येतोय. तर आपण ज्यावेळेस खेळत असतो त्यावेळेस एक धाव महत्त्वाची असते. धावा कशा चोरायच्या
हे आपण लक्ष ठेवायचं असते. कुठे गॅप आहे, कुठे निर्मनुष्य क्षेत्र आहे हे आपण हेरायचं असते आणि अशा गोष्टी हेरून एक एक धाव जमा करायची असते आणि संघाची धावसंख्या कशी मोठी होईल आणि प्रतिस्पर्धी संघावर कशा प्रकारे दडपण दबाव टाकता येईल या अशा अनेक गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात. दरम्यान मला वाटतं पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नागेश्वर आवास ज्या संघाने धावा जमा केल्यात 6 धावा. 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला माघारी गेलेले आहेत. संघ नक्कीच अडचणीत आहे. चांगली गोलंदाजी नेहमीच होत असते ती सिद्धिविनायक झिराड या संघाची. सर्व युवा खेळाडू आहेत आणि नेहमीच ते क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं करत असतात. शक्यतो झेल कोणताही ते सोडत नसतात. ह्या काही जमेच्या बाजू आहेत सिद्धिविनायक झिराड या संघाचा. हे प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये मग ती स्पर्धा कुठल्याही गावामध्ये असो, डे असो नाईट असो, ते नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य येतोय. अतिशय सुरेख चेंडू. मागील सामन्यामध्ये त्याने तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकले होते. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. फशवी गोलंदाजी, कधी इन स्विंग आउट स्विंग, कधी स्लोअर वन, कधी बॉम्सर, अशा प्रत्येक चेंडू हा वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न असतो त्याचा. पुन्हा एकदा अमित खेळण्यासाठी सज्ज होतोय. वाव, अतिशय सुरेख गोलंदाजी. परंतु त्या ठिकाणी फर्स्ट स्लिप नसल्यामुळे घोषित क्षेत्रामध्ये बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. तो 1 धावेचा. अधिकच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्कीच धावफलकात जमा होईल. धावसंख्या होती ती 7 धावा. आता मात्र धावांची गती अमित आणि मंदारला वाढवावी लागेल. अजिंक्य पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि पहा काय गोलंदाजी आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. योग्य लाईन, योग्य लेंथ आणि योग्य पद्धतीने ठिसून मारा करतोय तो अजिंक्य. अर्थातच लारा सिद्धिविनायक झिराड या संघाचा खऱ्या अर्थाने हा हिरा. पुन्हा एकदा अमित खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र दरम्यान पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या मात्र 1 ने वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते. 8 धावा, 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजिंक्य याच्या माध्यमातून आता मात्र मंदारकडे बऱ्याच अपेक्षा असतील. खेळण्यासाठी सज्ज होतोय. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा ठोकतोय लॉंग ऑनच्या वरून. उतुंग उंच उंच असा षटकार. मेगा 6, सुपर 6. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. डोळ्यांचे पार न फेडणारा हा षटकार. नक्कीच षटकार येतोय मंदारच्या नावाला. आनंद मात्र होतोय आवास गावाला. अतिशय गरज होती या षटकाराची. आपलं मनोबल उंचावण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा षटकार नक्कीच उपयोगी पडेल या संघाला. आणि मंदार पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होते. धावसंख्या मात्र 6 ने वाढते. चेंडू लगेच आणायचा आहे. स्वयंसेवकांनी लक्ष ठेवायचं आहे. चौफेर बसायचं आहे. मित्रांनो, मोठी स्पर्धा आहे, महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. सामना दुसऱ्या फेरीचा आहे हेही लक्षात ठेवायचं आहे आपण. कारण तोच चेंडू पाहिजे असतो. कारण त्याचा जो कॉटन असतो तो बसलेला असतो. त्यामुळे बराच मोठा फरक पडत असतो. एखाद्या फलंदाजाचं नुकसान होऊ शकतं, संघाचं नुकसान होतं. अजिंक्य पुन्हा एकदा मारा करतोय. यावेळेस स्लोअर वन पद्धतीचा चेंडू शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. अभिव जोपर्यंत क्षेत्ररक्षणाने फेकी करतो तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकात जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. आता मात्र काहीसा आकार घेतलाय तो धावसंख्येने. सुरुवातीला खूप कमी धावा आल्या होत्या. हे षटक तसं पाहिलं तर सुरुवातीचे 4 चेंडू दोन्ही फलंदाज चाचपडत होते आणि संघर्ष करत होते 1-1, 2-2 धावांसाठी. परंतु ऐन मौक्यावर एक षटकार आला मंदारच्या बॅटमधून आणि थोडासा आत्मविश्वास उंचावला. धावांची गती मात्र थोडीशी या षटकामध्ये वाढलेली आहे आणि अशाच प्रकारची फटकेबाजी येणाऱ्या 2 षटकांमध्ये झाली तर नक्कीच एक चांगली धावसंख्या सन्मानपूर्वक उभारता येईल. सिद्धिविनायक झिराड या संघासमोर आपल्याला जर खेळायचं असेल तर जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 40 ते 50 धावांची आवश्यकता असेल. या संघाला रोखायचा असेल कारण जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले खेळाडू आहेत. चॅम्पियन ट्रॉफी खेळलेले काहीच खेळाडू आहेत. अनेक मोठ्या टुर्नामेंट खेळणारे खेळाडू आहेत. अजिंक्य असेल, अबू असेल, सचिन असेल. त्यामुळे बराच मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे. नवीन गोलंदाज येतोय. हा मात्र फुलटॉस चेंडूचा फुरकोस समाचार घेतल्याने उंच उंच असा षटकार ठोकतोय. मेगा 6, सुपर 6 पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय.
माडांच्या वरून ठोकलेला हा जबरदस्त असा सुंदर देखना वंडरफुल हँडसम सिक्स. आणि यावेळेस हा पुन्हा एकदा मंदारच्याच बॅटमधून मला वाटतं जबरदस्त फटकेबाजी मंदारची होताना दिसते. पुन्हा एकदा पुलटा चेंडू त्याच पद्धतीने लॉंग ऑनच्या वरून ठोकतोय आणि हा सुद्धा त्याच्याही पेक्षा उंच उंच षटकार पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय. आता मात्र टॉप गिअरमध्ये मंदार मात्र सरसावतोय आणि अतिशय वेगाने धावांची गती मात्र वाढवतोय. नक्कीच माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या आवाजाला त्यांनी साथ आणि प्रतिसाद दिलेला आहे. पाठोपाठ 2 षटकार ठोकलेत. जबरदस्त असा वार प्रतिवार केलाय त्या गोलंदाजावर. धावसंख्या मात्र 6 ने उंचावते. मात्र महागडा षटक ठरताना दिसते. पुढे चेंडू घेऊन येतोय. मंदार खेळण्यासाठी सज्ज होतोय. उचलणारा चेंडू फिरकावून देतोय. यावेळेस पुन्हा एकदा डिमिगेटच्या वरून मेगा 6 सुपर 6. पाठोपाठ लगातार 3 षटकार ठोकले आहेत. नक्कीच जर तमाम क्रिकेट रसिकांनी टाळ्या वाजवायला पाहिजे आणि या गुणी खेळाडूचं संघ सहकार्याने टाळ्या वाजवून अभिनंदन केलेलं आहे. कारण धावांची गती जबरदस्त वाढवलेली आहे. 3 चेंडूवर पाठोपाठ 3 षटकार ठोकलेले आहेत आणि नक्कीच आता मात्र जबरदस्त प्रेशर दबाव टाकलाय तो गोलंदाजावर की येणारा चेंडू आपण कशा प्रकारे टाकायचा. धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा काळू कोरड्याच्या वरून ठोकतोय. मेगा 6 सुपर 6. पाठोपाठ 4 षटकार ठोकलेले आहेत मंदारने आणि नक्कीच धावांची गती 100-300च्या रफ्तारने वाढवलेली आहे. धावसंख्यावर पोहोचते 39 धावा. अतिशय महागडं षटक. 4 षटकार या षटकामध्ये सचिनच्या आतापर्यंत आलेल्या आहेत आणि नक्कीच ज्या षटकाची आवश्यकता होती मागापासून वाट पाहत होते नागेश्वर आवास हे सर्व संघ सहकारी नागेश्वर आवास गाव आणि नक्कीच षटकार येते मंदारच्या नावाला. 7 चेंडूंमध्ये 32 धावा. वा वा क्या कहने. जबरदस्त फटकेबाजी. 7 चेंडूंमध्ये 32 म्हणजे स्ट्राईक रेट 400. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका चुकतोय. एक धाव मात्र धावपळ नक्कीच अधिक आणि खराब फेकी परंतु त्या ठिकाणी गरज होती आवश्यकता होती. दुसरी धाव घेतली असती तर स्ट्राईक मिळाला असता आणि हे स्ट्राईक हातात ठेवायला पाहिजे कारण तो जबरदस्त असा सेट झालेला फलंदाज आहे. आता स्ट्राईकला येतोय. आम्ही धावसंख्या मात्र 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा आणि या 40 धावांमध्ये जबरदस्त असा 33 धावांचा वाटा एकट्या मंदारचा. सचिनला मात्र विचार करायला भाग पाडलेला आहे. पुन्हा एकदा सचिन आपल्या षटकार पुढील चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा काहीसा चेंडू. पंच मात्र या चेंडूवर निराश होतात आणि आमच्याकडे हवेला समांतर आणि हात ठिकाणी धावचीची संधी. हवेला समांतर हात फैलावून इशारा करतात की हा स्क्वेअर चेंडू आणि के या ठिकाणी धावचीत होतोय फलंदाज आणि दरम्यान नक्कीच एक पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. पुढील सामना देवीपाडा ज्ञानेश्वर मावळी संघाचे संघनायक लगेच यायचा आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपण्याच्या आधी नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा. मित्रांनो आपण या ठिकाणी आलेले आहात. आपलं स्वागत आहे या जय भोनाई मैदानामध्ये. स्पर्धेच्या निमित्तानं मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तमाम क्रिकेट रसिकांना. आणि जशा प्रकारची फटकेबाजी आपल्याला काल परवा पाहायला मिळाली तशीच प्रकारची फटकेबाजी आज सुद्धा पाहायला मिळते. सकाळी सचिनने आपल्या डोळ्यांचं पारणं फेडलं होतं, मनोरंजन केलं होतं. यावेळेस पुन्हा एकदा मंदार जोरकस प्रहार लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार दणदणीत खडखडीत चौकार. जबरदस्त असा चौकार येतोय.
होता आणि त्याच्यामुळे जेवढ्या धावा झालेल्या आहेत. मयूरने यावेळेस ठोकलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चांगलं जजमेंट घेतोय, चांगला झेल टिपतोय. ते परत येतोय, आपला फटका जबरदस्त त्याने मारला होता, परंतु दुर्दैव त्या ठिकाणी झेल बांधून तमूमध्ये परत पुढचा फलंदाज मित्रांनो लगेच तयार राहायचंय, गाड घालून वेळ वाया घालवायचा नाही. अबू गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. चांगली गोलंदाजीची सुरुवात त्याने केलेली आहे. एक चांगल्या संघासाठी कमबॅक करतोय. धावसंख्या 45 धावा, चौथं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचं षटक या सत्रातील नक्कीच मंदारचं कौतुक करावं तितकं कमी असेल. पुन्हा एकदा मंथन अलगद खेळून काढलेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली पैकी एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळते. नवीन फलंदाज दरम्यान येतोय 45 नंबरची जर्सी रोहित सचिन ऑन स्ट्राईकला जाऊन उभा राहतोय. धावसंख्या 1 निवड धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. उंचा असा देखना सुरेख सुंदर हँडसम क्लासिक षटकार ठोकतोय मंदार. 6 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेले आहेत आणि कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धाव कुठलेले आहेत. 485 स्ट्राईक रेट सुद्धा जास्त असेल. मला वाटतं नक्कीच आमचे धावसंख्या गणक सांगतील. मंदार हा जबरदस्त आजच्या दिवसातील पहिल्या सत्रामध्ये हिरो ठरताना दिसतोय. मंथन मारा करतोय, पुलटा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देतोय डी मिडगेटच्या वरून. उंच उंच मेगा 6 सुपर 6 आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आहे. गगनचुंबी असा हा षटकार येतो. पुन्हा एकदा 7वा षटकार. आमची धावसंख्या गणक नक्कीच आम्हाला सांगतील. 7वा षटकार त्याच्या नावावर येतो. एक चौकार आहे आणि वैयक्तिक जाऊन पोहोचतोय. मंद मारा करतोय. यावेळेस मात्र ऑस्टनच्या बाहेरून जाणारा चेंडू आणि आपलं अर्धशतक असं म्हणता येणार आहे. खरं म्हणजे हे द्विशतक म्हणावं लागेल. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 51 धावा कुठनं 51 धावा पटकावणं म्हणजे हे द्विशतक म्हणावं लागेल. कारण 20 षटकांचा सामना असेल किंवा 50 षटकांचा सामना असेल. अक्षय म्हात्रे, आपण जिथे कुठे असाल तर लगेच माईक पाशी संपर्क साधायचा आहे. समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अक्षय म्हात्रे
तर नक्कीच कौतुक करावं लागेल मंदारचं 51 धावांची वैयक्तिक खेळी केलेली आहे आणि याच मैदानावर प्रदीप याच्या नावावर सुद्धा हाफ सेंचुरी आहे. 5 षटकांमध्ये प्रदीपने हाफ सेंचुरी ठोकलेली आहे. माणकेश्वर कोलगाव संघाचा गुणी खेळाडू. त्यानंतर याच देही याची डोळा आपण संजय निनाद पाहिला. हे अर्धशतक नाही तर द्विशतक मानावं लागेल. 51 धावा 4 षटकांमध्ये कुठनंही सोपी गोष्ट नाही. नक्कीच मंदारचं कौतुक करावं लागेल आणि 60 धावा मंदारच्या विश्वासाने मंदारच्या साथीने या संघाने केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं त्या ठिकाणी टार्गेट ठेवलेलं आहे, लक्ष ठेवलेलं आहे. पाहायचं कशा प्रकारे चेस करतो प्रतिस्पर्धी सिद्धिविनायक झिराड हा संघ आणि त्याच प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते का हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मी पुन्हा एकदा या चालू सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन चालतोय आमचे साजे समालोचक संजय म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक मंदार राहुल या फलंदाजांनी नागेश्वर आवाज संघामधून या ठिकाणी लावलं आणि इतिहास घडवला. कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये काल आणि परवा छोटे छोटे रेकॉर्ड नक्कीच झाले. एक निर्धाव षटक टाकला गेला तो म्हणजे धोकोडे गावदेवी धोकोडेचा गोलंदाज होता. त्यानंतर काल विकेट हॅट्रिक झाली होती आणि विकेट हॅट्रिक कालची आपण पाहिली. विक्रम थले या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती पहिली. आणि आज मात्र या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 14 चेंडूमध्ये 7 खणखणीत असे षटकार आणि 1 चौकार मंदार राहुलच्या बॅटमधून निघाला आणि तब्बल 60 धावांचं आव्हान त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या समोर ते उभं केलं. 61 धावा पाहिजेत सामना जिंकायला. 60 धावा जमवल्यात आणि 61 धावा या ठिकाणी करायला ठेवलेल्या आहेत. हॅलो दुसरं सत्र सुरू होतोय आणि दुसऱ्या सत्राच्या मध्ये आपण बघितला तर विस्फोटक असा फलंदाज सिद्धिविनायक झिराड संघाचा सचिन म्हात्रे आणि अभिषेक नाईक ही जोडी मैदानात सज्ज होतोय. स्पिन गोलंदाजीने सुरुवात केली. पहिला चेंडू उजव्या स्टेच्या बाहेर संदेश कवलेचा अर्थात सोन्याचा हा चेंडू खूपच बाहेर टाकला होता. प्रतिषटक 15 धावांच्या सरासरीने धावा पाहिजे सामना जिंकायला आणि अशा वेळेस पहिल्या चेंडूवरती म्हणजेच वाईड येतोय. त्यामुळे आता 15 धावा प्रति षटक. वाईट नाही, माफ करा, वाईट नाही आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली ते संदेश कवलेने. यावेळेला आडव्या बॅटने की चेंडूला खेळलाय. 1 धाव तर होईलच, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होतोय. फिल्डिंगची सजावट जर बघितली आपण तर संपूर्णपणे बाउंड्री लाईनवरती असणारं क्षेत्ररक्षण आणि त्यामुळे ज्या ठिकाणी आपण जर स्लो जर चेंडू मारला हलक्या हाताने खेळला तर तिथे 2 धावा येऊ शकतात हे सचिनला माहीत आहे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळला आहे. त्या ठिकाणी विजय मात्र फिल्डिंग करतोय. सुंदर फिल्डिंग आपल्या वयाला अनुसरून त्यांनी या ठिकाणी फिल्डिंग केलंय. आज सुद्धा मैदानात बघितल्यानंतर एक वेगळा आनंद या खेळाडूला पाहिल्यानंतर होतो. कारण आपलं फिटनेस आणि मैदानात उतरण्याची क्षमता हे आज सुद्धा त्यांनी राखून ठेवले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या नवीन खेळाडूंनी अजून त्याला मान आणि सन्मान या मैदानामध्ये दिलेला आहे. कारण आताची नवीन पिढी हे जुन्या खेळाडूंना विचारत नाही आहे, त्यांचे विचार त्यांना पटत नाही आहेत आणि त्यामुळे जुने खेळाडू हे क्रिकेटपासून दुरावले. परंतु विजय मात्रे अजूनसुद्धा या मैदानामध्ये आणि त्यांच्या संघामध्ये टिकून आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडा अँगल क्रिएट केला होता. चेंडू खूपच बाहेर जातोय आणि पंच
त्या ठिकाणी उभे आहेत ते आमचे कोलगावचे पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतात। 4 धावा आल्यात, मात्र यावेळेला खराब चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार +9। 7 धावफलक्यावरती 1-9 अशा प्रकारे एकूण 7 धावा अजून येतात आणि एकूण 7 धावेनिशी 11 धावा धावफलकावरती लागल्यात। 3 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालाय। फ्री हिटचा चेंडू, या चेंडूला मोठा फटका केलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर, अमित पारकरच्या डोक्यावरून षटकार। आणि धावफलकावरती 17 धावा लागल्यात। बघा, ईट का जवाब पत्थर से नहेले पे दैला असा हा प्रतिउत्तर देतोय संघ सिद्धिविनायक झिराट, जेथे अभिषेक नाईक आणि सचिन मात्रे हे दोन्ही फलंदाज जर आपण बघितले तर विस्फोटक फलंदाज आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली। 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती लागल्यात, जेथे 60 धावांचा पाठलाग करायचा आहे। म्हणजे हार कधी मानणार नाहीये जोपर्यंत आमचा विजय होत नाहीये। आणखी एक खराब चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार, फ्लॅट अँड फ्युरियस छक्का। अजून एकदा नोचा इशारा केलाय पंचांनी। हाही चेंडू कमरेच्या वरती होता। 2 बीमर टाकलेत आणि 2 बीमर टाकल्यामुळे हा गोलंदाज मात्र या वेळेला बाद केला जाऊ शकतोय। 2 बीमर झालेत आणि त्यामुळे गोलंदाज चेंज केला जाऊ शकतोय। लागोपाठचे दोन्ही बीमर आणि त्यामुळे एक महत्त्वाचा गोलंदाज या मॅच मधून बाद झालेला आपण बघतोय। संकट हे नागेश्वर आवाज संघावरती कसं घुंगावतोय बघा। हा गोलंदाज तर बाद झाला, परंतु 2-9 आणि त्यावरती षटकाराची मोर। एकूण धावसंख्या आपण बघितली तर या षटकामध्ये आतापर्यंत 24 आलेली आहे। सचिन नवीन फलंदाज, सचिन राहुल नवीन गोलंदाज, एक जुना आणि अनुभवी गोलंदाज मैदानामध्ये आणला जातोय। सचिन आणि विजय हे दोन्हीही अनुभवी खेळाडू आज सुद्धा मैदानामध्ये दिसतात। हे सर्वांचंच भाग्य आहे ज्या खेळाडूंनी आपल्या कॅप्टनशिपच्या काळात नागेश्वर आवाज संघाला खऱ्या अर्थाने मोठे मोठे पारितोषिक मिळवून दिले। आणखीन एक मोठा स्क्वेअर लेगच्या बाहेर अभिषेक नाईकच्या बॅटमधून येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार। आणि ही षटकारांची दुसरी हॅट्रिक बघा। काल विकेट हॅट्रिक झाली होती, निर्धाव षटक, परंतु आज षटकारांची दुसरी हॅट्रिक एकाच मॅच मध्ये। मध्ये सलग 3 षटकार मारण्याचा रेकॉर्ड दोन्ही खेळाडूंनी केलाय आणि त्यामुळे हा सामना अगदी जर बघितला तर धावांचा पाऊस पडणारा सामना आपण बघतोय। सचिन राहुल पुढचा चेंडू अभिषेकसाठी, या चेंडूला लोअर फुटास पद्धतीचा होता, मात्र त्याही चेंडूला पाठवलाय सरळ मिड विकेटच्या बाहेर, 2 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। एकूण या षटकामध्ये धावा जर आपण बघितल्या तर 34 धावा आल्यात आणि अभिषेकच्या नावावरती नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने मी सांगेन की या खेळाडूने एका षटकामध्ये 37 धावा सुद्धा कुठल्या आहेत, कारण एक वाईड आला होता आणि त्यामध्ये 6 षटकार हे अभिषेकच्या नावावरती होते, ते म्हणजे फुलाईदेवीच्या मैदानावरती। आज त्याची आठवण जरूर होईल, कारण आज या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांनी 34 धावा या मॅचमध्ये कुठल्यात। अत्यंत जबरदस्त बॅटिंग अभिषेक नाईकचे, काय उत्तर दिलंय
तर पाहिजे होत्या प्रतिषटक 15 धावांची गरज, परंतु त्याच्या डबल आणि वरती सुद्धा 4 धावा अजून दिल्यात, म्हणजे एका षटकामध्ये 34 धावा झाल्यात. सामना जिंकायला आता 26 धावेची आवश्यकता. सामना कुठे होता आणि कुठे चाललाय हे आपण बघतोय, परंतु अमित पारकर सारखा गोलंदाज आलाय ज्याच्या नावावरती अलिबाग तालुक्यामध्ये रेकॉर्ड आहे, परंतु त्यावरती सुद्धा एक षटकाराची मोर लावले आणि त्याला सुद्धा नामोरे केले. यावेळेला सचिन मात्रेच्या बॅटमधून आलाय एक सुंदर जबरदस्त झन्नाटेदार षटकार. काय फलंदाजी होतोय या ठिकाणी. ज्यावेळेला 60 धावा झाला त्यावेळेला चर्चा रंगल्या होत्या. आता आवाज नक्कीच जिंकणार, एक बलाढ्य संघ या स्पर्धेतून बाहेर होणार, परंतु काय झालं, या पहिल्या 7 चेंडूमध्ये 40 धावा धावफलकावरती लागल्यात, जेथे 61 धावांची आवश्यकता होती या मॅचला जिंकायला. अत्यंत जबरदस्त बॅटिंग सचिन मात्रे आणि अभिषेक नाईक या सिद्धिविनायक झिराड या संघाचे. यावेळेला फटका फसलाय. अमित पारकरने आपलं काम केलंय. अमित पारकर हा मी म्हटलं होतं एक विकेट टेकर आहे, ज्याच्या नावावरती अलिबाग तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजचा रेकॉर्ड आहे. याच्या नावावरती 5 विकेट आहेत, त्याच वेळेला हॅट्रिक आहे आणि त्याच वेळेला ते षटक निर्धाव आहे. आणि असा गोलंदाज ज्याच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडंसं प्रेशर आलं होतं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती सचिन मात्रेची विकेट त्यांनी प्राप्त केलंय. असा गोलंदाज अमित पारकर यावेळेला सचिनची विकेट मिळवतोय आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय तो 40 या धावसंख्येवरती. 21 धावेची आवश्यकता सामना जिंकायला. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 17 चेंडू 16 चेंडू 21 धावेची गरज. नवीन फलंदाज अजिंक्य लारा. डावखुरा फलंदाज मैदानात पाठवला जातोय, जेथे सामना जिंकायला आवश्यकता धावांची असेल ती 40 धावा झाल्यात, म्हणजे 21 धावेची गरज. 16 चेंडू 21 धावा. धावा आणि चेंडूमधला फरक नक्कीच आहे. 5 चेंडू इकडे कमी आहेत. इथेच अमित पारकरने आपल्या कलाईचा वापर सुरू केलेला आहे. आपल्या उंगलीची जादू दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली. 40 ना 40 झाल्यात. 34 नंतर षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट. इथे फटका खेळलाय. चेंडू हवेत, मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अजिंक्य लाराच्या बॅटमधून आलाय आणखीन एक मोठा षटकार. 46 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला 15 धावेची आवश्यकता. 15 चेंडू आणि 15 धावा. या वेळेला मात्र चेंडू बॅटची एज घेतोय. 1 धाव अजून मिळेल आणि एका धावेनेसे धावफलकावरती 47 धावा लागल्यात. आणि 14 धावेची आवश्यकता. सामना बघा, इथे एक एक चेंडूनेसे सामना फिरतोय अक्षरशः. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडूला सोडून दिला होता, लेफ्ट केला होता. मिडल वरून तो थोडासा बाहेर गेलाय, परंतु त्याच वेळेला पंच या ठिकाणी चेंडू योग्य आहे असे दर्शवतात. षटक नंबर 2 समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 47 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला 12 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. आणि अशा वेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समीर पारकर हा गोलंदाज येतोय. पाडा आणि ज्ञानेश्वर माऊली सासोने टॉस जिंकलेला आहे. पुढचा टॉस झालेला आहे. पुपादेवी पाडा या संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पुढच्या मॅचमध्ये 12 चेंडू असणार आहेत आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. समीर पारकर ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पंचाने या ठिकाणी खूपच बाहेर चेंडू म्हणजे पिचच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर याला नो करार दिला आहे आणि त्यामुळे अजून एकदा फ्री हिट असेल. फ्री हिट ही आपण आज जर बघितली एका मॅचमध्ये
या इनिंगमध्ये ही तिसरी फ्री हिट असेल. 2 फ्री हिटवरती षटकार आले होते. तिसऱ्या फ्री हिटवरती सुद्धा बॅक टू द बॉलर गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा शानदार षटकार. जबरदस्त ताकद आणि टायमिंग अफलातून झालंय. आणि या वेळेला आपण स्कोरबोर्ड जर बघितला तर जातोय तो म्हणजेच 54 धावसंख्येवरती. इथे मात्र झेल सोडलाय. दुसरा झेल सुटतोय या क्षेत्ररक्षकाकडून आणि त्यामुळे जीवनदान मिळालंय ते अबूला. सामना जसा वाटत होता की सामना आवाज संघ 60 धावा काढल्यात म्हणजे सहज जिंकू शकेल, परंतु सामना कुठे फिरवलाय. अगदी तोडफोड फलंदाजी केले. 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकायला पाहिजेत. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा वाईड येतोय. एक षटक शिल्लक ठेवून हा सामना जिंकला जाऊ शकतोय. बघा सामना कसा फिरतो आणि कसा सामन्याचं गणित बदललं जातोय. अजून एक षटक आणि या षटकातून काही चेंडू येणे शिल्लक आहेत आणि इथे विनिंग स्ट्रोक खेळला जातोय. सरळ अभिषेकच्या बॅटमधून आलाय हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. अफलातून बॅटिंग अभिषेक नाईकची एक विनिंग स्ट्रोक खेळून या ठिकाणी परततोय. चर्चा पुन्हा एकदा अभिषेक नाईकच्या या बॅटिंगची रंगली जाणार. ज्या खेळाडूंनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले आणि या खेळाडूची निवड अख्ख्या अलिबाग तालुक्याने घेतली आणि त्यानंतर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळला आणि आज जो अभिषेक खेळलाय तो पुन्हा एकदा अभिषेक आपल्याला बघायला मिळाला, जो फुलाईदेवी सासोने संघाच्या त्या मैदानावरती